पक्षासोबत नाराजी केल्या तेव्हाच मी अपक्ष अर्ज भरला आहे ना. पक्षाने कार्यकर्त्यांचा विचार केला नाही. पक्षाला लायबल कार्यकर्ते भेटले नाही का? 67 लोकांनी उमेदवारी मागितली होती. तुम्ही बाहेरच्या लोकांना किंवा बाहेर ज्या प्रभागाच्या बाहेर जे लोक असतात त्यांना तुम्ही उमेदवारी दिली का बरं? पक्षाने का बरं असा निर्णय घ्यावा? सर्वेचं नाव देतात. सर्वे केला म्हणतात. यांचं नाव माहीत होतं का हो? विचारा तुम्ही. सर्वेमध्ये नाव होतं. जे 3 उमेदवार मागच्या वेळेला निवडून आले भाजपचे, यांनी आपल्या प्रभागामध्ये फेरफटका तरी मारला काय? तुम्ही जर जाल चंद्रमणी नगरला जा, विश्वकर्मा नगरला जा, उंटखाण्याला जा, रामबागला जा, विचारा तर तिथे. पण आता यांना ओळखतं का म्हणून? तुमच्या उमेदवारीमुळे तुमच्या कुटुंबावर त्याचा परिणाम झालेला आहे. म्हणजे पती पत्नीचं नातं आहे. त्या माझी महापौर आहेत मॅडम. त्या पक्षनिष्ठ आहे. त्यांना पक्षांनी महापौर बनवलं, मान्य आहे. या घरी महापौर पद आलं, सर्वात मोठं पद आलं, शहरातलं सगळ्यात मोठं पद आलं. ठीक आहे, मी पक्षनिष्ठ आहे, ते पक्षनिष्ठ होते, आजी आहे. परंतु त्यांचा दबाव माझ्यावर होता वारंवार. थोडंसं मी प्रचार करून आलं. जेवण करताना त्यांची एकच रट, कुठे चहा पिताना एकच रट, तुम्ही उमेदवारी अर्ज मागे घ्या. का बरं? मी म्हटलं बाबा, आपल्या आपसामध्ये वाद घालण्यापेक्षा तुम्ही माहेरी राहा निवडणुका होईपर्यंत, नाहीतर माझा प्रचार करा. ते म्हणाले मी प्रचार करणार नाही, पक्षाचाच प्रचार करेल. मी म्हटलं ठीक आहे, तुमचा निर्णय तुमचा आहे, माझा निर्णय तर मी स्वतंत्र आहे ना. कोणावर कोणाच्या इच्छेचा दबाव असतो का? का बरं दबावात काम करू मी? जेव्हा पक्षासोबत बंडखोरी केली तर मी आपल्या बायकोचं का बरं ऐकू? पक्षाकडनं नेत्यांकडनं तुमची काही मनधरणी करण्याचे प्रयत्न आणि तुमचा काय निर्धार? त्यांनी प्रयत्न केला तरीही मी उमेदवारी माघार घेणार नाही, राहणार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.